हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके। आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट युनिट नंबर 3 या युनिटमधील इव्हॅल्युएशन ऑफ स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह्ज या मुद्द्यावर डिस्कशन करणार आहोत। पाठीमागील काही लेक्चरमध्ये आपण जे नंबर ऑफ स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह्ज आहेत, जनरली स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीज, देन ग्रोथ स्ट्रॅटेजीज, या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, रिट्रेंचमेंट स्ट्रॅटेजीज, या स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे। त्यानंतर स्ट्रॅटेजी कशी सिलेक्ट करायची, चॉईस स्ट्रॅटेजीचा करत असताना कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणती स्ट्रॅटेजी सिलेक्ट करणं, इम्प्लिमेंट करणं योग्य असतं, याविषयी पण आपण पाठीमागल्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे। आता जे हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह्ज आहेत, नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह्ज आहेत, ग्रोथ स्ट्रॅटेजी, स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी, रिट्रेंचमेंट स्ट्रॅटेजी, दीज आर द नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज अल्टरनेटिव्ह। सो त्यामधून या प्रत्येक स्ट्रॅटेजीज अल्टरनेटिव्हचं इव्हॅल्युएशन, मूल्यांकन नेमकं कसं करायचं याविषयी आपण आज डिस्कशन करणार आहोत। सो evaluation of strategic alternatives. There are number of different criteria for evaluating strategic alternatives. म्हणजे strategic alternative evaluate करण्यासाठी number of criteria, different criteria, वेगवेगळे जे निकष आहेत, ते निकष आपल्याला यामध्ये काय करायचे आहेत समजून घ्यायचे आहेत। म्हणजे काही निकषाच्या आधारे हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्हचं काय केलं जातं, जे काही व्यूहरचनात्मक पर्याय उपलब्ध आहेत त्याचं मूल्यमापन केलं जात असतं, त्याचे काही निकष आपल्याला यामध्ये बघायचे आहेत। इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट टू यूज ऑल दिस क्रायटेरिया टू गेट सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट सायमल्टेनियसली। म्हणजे इथं असं आपण म्हणू शकत नाही की हे सगळे जे काही क्रायटेरिया आहे, नंबर ऑफ दिस क्रायटेरिया गेट सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट, म्हणजे त्या क्रायटेरियानुसार स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह जे आहेत त्याचं मूल्यमापन केलं, जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे, सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आहे, तो मिळेलच हे यामध्ये निश्चित करणं, सांगणं काय आहे व्हेरी डिफिकल्ट। आता हे व्हेरी डिफिकल्ट म्हणजे जास्त डिफिकल्ट का असतं, आपण बघितलं की स्ट्रॅटेजी ज्या आहेत ह्या जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते एक्सटर्नल एन्व्हायरमेंट डोळ्यासमोर ठेवून आपण तयार केलेले असतात, आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट हे अनकंट्रोलेबल एन्व्हायरमेंट मानलं जात असतं। त्यामध्ये थ्रेट्स असतात, ॲज वेल ॲज ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा असू शकतात। त्यामुळे क्रायटेरियानुसार इव्हॅल्युएशन करून ॲज एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळेलच याची यामध्ये ते गॅरंटी देता येत नाही। However, to make evaluation practically possible, all the criteria can be classified into. So, हे प्रॅक्टिकॅबिलिटी जे आहे, क्रायटेरिया कोणते डोळ्यासमोर ठेवायचे आणि स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्हचं मूल्यमापन करायचं, हे सगळे क्रायटेरिया 3 गटामध्ये काय केले जातात, विभागले जातात। पहिला गट आहे क्रायटेरिया ऑफ सुटेबिलिटी म्हणजे योग्यता, क्रायटेरिया ऑफ फिजिबिलिटी म्हणजे व्यवहार्यता, आणि तिसरा आहे क्रायटेरिया ऑफ एक्सेबिलिटी, सो स्वीकार्यता। तर हे 3 निकष आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे आहेत। या निकषामध्ये कशा पद्धतीनं इव्हॅल्युएशन केलं जातं ते आपल्याला यात समजून घ्यायचं आहे। सो नंबर 1, क्रायटेरिया ऑफ सुटेबिलिटी म्हणजे जे निकष आहे, योग्यतेचा निकष, नेमकं यामध्ये कसं मूल्यमापन केलं जातं ते समजून घेऊया। दिस क्रायटेरिया अटेम्प्ट टू मेजर द एक्सटेंट टू विच द प्रपोज्ड स्ट्रॅटेजीज फिट द सिच्युएशन आयडेंटिफाईड इन द स्ट्रॅटेजिक अनालिसिस। यामध्ये काय बघितलं जातं, अटेम्प्ट टू मेजर, कशाचं मोजमाप करण्याचा यामध्ये प्रयत्न केला जातो, एक्सटेंट टू विच द प्रपोज्ड स्ट्रॅटेजी, आता जी स्ट्रॅटेजी आपल्याला काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे, दिस इज कॉल्ड ॲज प्रपोज्ड स्ट्रॅटेजी, फिट द सिच्युएशन आयडेंटिफाईड इन द स्ट्रॅटेजिक अनालिसिस। म्हणजे स्ट्रॅटेजिक अनालिसिस थ्रू जे सिच्युएशन तुम्ही आयडेंटिफाय केलेली आहे त्या सिच्युएशनमध्ये ही स्ट्रॅटेजी फिट होईल किंवा नाही, की कोणत्या मर्यादेपर्यंत ती फिट होईल, त्याचं यामध्ये काय केलं जात असतं, मेजरमेंट जे आहे, जे मोजमाप आहे, ते मोजमाप या सुटेबिलिटी अंतर्गत करण्याचा प्रयत्न केला जात असतो। सो द सिच्युएशन शुड इंडिकेट द लिस्ट ऑफ द इम्पॉर्टंट ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स दॅट द फर्म फेसेस अँड द पर्टिक्युलर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस ऑफ द फर्म। सो हे जे स्ट्रॅटेजिक अनालिसिस आहे यामध्ये काय केलं जात असतं, किंवा हे जे मेजरमेंट आहे, हाऊ टू फिट म्हणजे ही स्ट्रॅटेजी सिच्युएशनमध्ये कशी फिट होऊ शकेल याचं यामध्ये काय करायचं आहे, मेजरमेंट। सो ही जी सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन काय दाखवून देत असते,
जनरली लिस्ट ऑफ द इम्पॉर्टंट अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, म्हणजे जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये अपॉर्च्युनिटीज असतात किंवा ज्या थ्रेट्स असतात, धोके वगैरे असतात, त्याची एक जी लिस्ट आहे, ते जे कॉम्पोनंट्स आहेत ते हे सिच्युएशन अनालिसिस काय करत असतं, दाखवून देत असतं. दॅट द फर्म फेसेस पर्टिक्युलर स्ट्रेंथ अँड विकनेसेस, म्हणजे फर्मचे जे स्ट्रेंथ आहेत आणि विकनेसेस जे आहेत त्याला या अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स कशा पद्धतीनं काय करायचे आहेत, कॅच करायचे आहेत किंवा थ्रेटला कसं फेस करायचं आहे हे या सिच्युएशन मधून काय होत असते तर समजत असतं. म्हणजे इथं काय केलं जात असतं, जी सिच्युएशन फेस करायची आहे त्या सिच्युएशन मध्ये ही स्ट्रॅटेजी सुटेबल आहे का, योग्य आहे का, हे या अंतर्गत, या क्रायटेरिया अंतर्गत समजून घेण्याचा काय केला जातो, प्रयत्न केला जात असतो. द इव्हॅल्युएशन शुड मेजर द सुटेबिलिटी ऑफ स्ट्रॅटेजी टू द सिच्युएशन. ओके, द इव्हॅल्युएशन ऑफ सुटेबिलिटी इज ऑल्सो कॉल्ड एज क्रायटेरिया ऑफ कन्सिस्टन्सी, किंवा ह्या सुटेबिलिटीला कन्सिस्टन्सी असं सुद्धा म्हटलं जात असतं. म्हणजे एकदा स्ट्रॅटेजी चॉईस केल्यानंतर कंटिन्यू ते काय होणं गरजेचं आहे, इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. सातत्यानं स्ट्रॅटेजीजमध्ये चेंज करावा लागू नये. जर तो करावा लागत असेल तर जनरली ही जी काय सिच्युएशन आहे ती योग्य प्रकारे आयडेंटिफाय केलेली नाही असा त्याचा काय होऊ शकतो, अर्थ निघू शकतो. सो द स्ट्रॅटेजी टू बी सिलेक्टेड शुड मीट द फॉलोइंग क्रायटेरिया. सो जी स्ट्रॅटेजी सिलेक्ट करायची आहे ती शुड मीट फॉलोइंग क्रायटेरिया. काही या क्रायटेरियाला ती काय झाली पाहिजे, सूट झाली पाहिजे. तर हे क्रायटेरिया या अंतर्गत कोणते आहेत. सो नंबर 1, टू व्हॉट एक्सटेंट द स्ट्रॅटेजी कॅन ओव्हरकम द डिफिकल्टीज आयडेंटिफाईड इन द स्ट्रॅटेजी अनालिसिस. फॉर एक्झाम्पल, कॅन द स्ट्रॅटेजी इन्क्रीज द मार्केट शेअर ऑफ द कंपनी. सो पहिला यामध्ये क्रायटेरिया काय आहे सुटेबिलिटीमध्ये, टू व्हॉट एक्सटेंट, किती प्रमाणात द स्ट्रॅटेजी कॅन ओव्हरकम द डिफिकल्टीज आयडेंटिफाईड इन द स्ट्रॅटेजी अनालिसिस. म्हणजे स्ट्रॅटेजी अनालिसिस थ्रू ज्या डिफिकल्टीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या डिफिकल्टीज किती प्रमाणात ओव्हरकम म्हणजे कमी करू शकते किंवा त्याच्यावर मात करू शकते, ते यामध्ये काय केलं जातं, बघितलं जात असते. म्हणजे ज्या डिफिकल्टीज आहेत स्ट्रॅटेजी अनालिसिस थ्रू निदर्शनास आलेल्या आहेत, आयडेंटिफाय केलेल्या आहेत, त्या डिफिकल्टीजवर जी स्ट्रॅटेजी सिलेक्ट करायची आहे, टू बी सिलेक्टेड, ती स्ट्रॅटेजी त्या डिफिकल्टीजवर मात करू शकते का आणि ती किती प्रमाणात मात करू शकते, हा मुद्दा यामध्ये इव्हॅल्युएशनला विचारात घेतला जात असतो. म्हणजे थोडक्यात एक एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, कॅन स्ट्रॅटेजी इन्क्रीज द मार्केट शेअर ऑफ द कंपनी. म्हणजे जी स्ट्रॅटेजी तुम्ही सिलेक्ट करणार आहात ती मार्केट शेअर कंपनीचा त्या मार्केट शेअरमध्ये वाढ करू शकते का. सो नंबर 2, टू व्हॉट एक्सटेंट द स्ट्रॅटेजी कॅन एक्सप्लॉइट द एन्व्हायरमेंटल अपॉर्च्युनिटीज बाय युझिंग कंपनीज स्ट्रेंथ. सो दुसरा निकष यामध्ये कोणता घेतला जात असतो, जे एन्व्हायरमेंटल अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्या संधीचं किती कॅच करू शकते, एक्सप्लॉइट. स्ट्रॅटेजी कॅन एक्सप्लॉइट द एन्व्हायरमेंटल अपॉर्च्युनिटीज युझिंग द कंपनीज स्ट्रेंथ. म्हणजे कंपनीची असणारी जी काही स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथचा वापर करून, स्ट्रेंथ थ्रू ज्या अपॉर्च्युनिटीज एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल आहेत त्या अपॉर्च्युनिटी किती एक्सप्लॉइट करू शकते, म्हणजे ते संधी किती साधू शकते किंवा संधी किती कॅच करू शकते, किती प्रमाणात. तो एक क्रायटेरिया, ती एक बाब या सुटेबिलिटीमध्ये काय केली जात असते, विचारात घेतली जात असते. फॉर एक्झाम्पल, कॅन द स्ट्रॅटेजी प्रोव्हाइड द स्टेटस ऑफ लीडर इन इंट्रोड्युसिंग द न्यू प्रोडक्ट अंडर द स्टेबल मार्केट कंडिशन. ओके, म्हणजे जी स्टेबल मार्केट कंडिशन आहे, मार्केट कंडिशन स्थिर आहे, अशा मार्केट कंडिशनमध्ये जे न्यू प्रॉडक्ट आहे ते न्यू प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करून त्यामध्ये जी लिडरशिप आहे त्या प्रॉडक्टची, ती लिडरशिप यामध्ये मिळू शकते का, याचा यामध्ये काय केला जातो विचार. म्हणजे अपॉर्च्युनिटीज आहेत, न्यू प्रॉडक्ट मग तुम्ही लॉन्च करून त्या न्यू प्रॉडक्टची लिडरशिप तुम्हाला मिळू शकते का. स्ट्रॅटेजी चॉईस केल्यानंतर या मुद्द्याच्या आधारे ऍक्सेप्टेबिलिटी काय केली जाते, विचारात घेतली जात असते. त्यानंतर 3, डज द स्ट्रॅटेजी फिट इन विथ द कंपनीज ऑब्जेक्टिव्ह अँड व्हॅल्यूज. म्हणजे कंपनीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, कंपनीचे जे व्हॅल्यूज आहेत, त्याला जी स्ट्रॅटेजी तुम्ही सिलेक्ट करणार आहात ती फिट होते किंवा नाही. तर हे 3 निकष कशामध्ये विचारात घेतले जात असतात. ही जी ऍक्सेप्टेबिलिटी आहे, म्हणजे ज्यावेळेस ही जी सुटेबिलिटी आहे, योग्यता, ज्यावेळेस तुम्ही स्ट्रॅटेजीची बघत असता त्यावेळेस या 3 निकषाच्या आधारे ती योग्यता काय केली जात असते, स्ट्रॅटेजीची मूल्यमापन त्या योग्यतेचं केलं जात असतं. ओके.
10 जो सेकंड क्रायटेरिया आहे तो आहे क्रायटेरिया ऑफ फिजिबिलिटी, म्हणजे शक्यता, सुकरता किंवा व्यवहार्यता. म्हणजे स्ट्रॅटेजी सिलेक्ट केल्यानंतर ती व्यवहारात इम्प्लिमेंट करणं व्यवहार्यता आहे का त्या स्ट्रॅटेजीमध्ये, त्याचा यामध्ये विचार केला जात असतो. म्हणजे व्यवहार्यता म्हणजे नेमकं काय, तर दिस क्रायटेरिया असेस द प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन अँड वर्किंग ऑफ द स्ट्रॅटेजी. म्हणजे जी प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे आणि वर्किंग म्हणजे ती खरंच स्ट्रॅटेजी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्षात ती इम्प्लिमेंट करू शकता का, ते यामध्ये काय केलं जातं, विचारात घेतलं जात असते. फक्त सिलेक्ट करणं हा एक टप्पा आहे, सुटेबल आहे किंवा नाही हे फक्त कागदपत्र तुम्ही काय करता असता विचारात घेतला जात असतं, प्रत्यक्ष ते इम्प्लिमेंट करण्यायोग्य आहे किंवा नाही ते पण यामध्ये काय करायचं आहे विचारात घेतलं जात असतं. सो फॉर एक्झाम्पल, विल द स्ट्रॅटेजी ऑफ प्राइस कट रिझल्ट इन हाईक इन प्रॉफिट अंडर द कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. सपोज स्ट्रॅटेजी एक ऍक्सेप्ट केली, डोळ्यासमोर ठेवली की कोणते प्राइस कट म्हणजे किमती काय करायच्या, कमी करायच्या, पण ह्या किमती कमी करून सुद्धा प्रॉफिटमध्ये वाढ होईल का अंडर द कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट असतं, किमती तुम्हाला काय करावं लागतात, स्टेबल ठेवायला लागतात किंवा कमी करावं लागतात. मग ह्या सिच्युएशनमध्ये ही जर स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट तुम्ही करणार असाल तर प्रॉफिटमध्ये वाढ होईल का हे यामध्ये काय करावं लागत असतं, बघावं लागत असतं. ओके, त्याला तर काय म्हटलं जातं, व्यवहार्यता असं म्हटलं जात असतं. ओके, सो द फॉलोइंग क्वेश्चन्स नीड टू बी असेस्ड ॲट द इव्हॅल्युएशन स्टेज. मग या व्यवहार्यतेच्या अनुषंगानं काही प्रश्नांची उत्तरं स्ट्रॅटेजीच्या थ्रू, जी स्ट्रॅटेजी डोळ्यासमोर ठेवलेली आहे त्याच्या थ्रू काय करायचे असतात, विचारात घ्यायचे असतात. मग कोणते प्रश्न किंवा कोणत्या बाबी यामध्ये विचारात घ्यायच्यात, कॅन द कंपनी प्रोव्हाइड इनफ फायनान्शियल रिसोर्सेस टू इम्प्लिमेंट द स्ट्रॅटेजी. पहिला मुद्दा, एखादी स्ट्रॅटेजी जर तुम्ही इम्प्लिमेंट करणार असाल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा जो इनफ फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, म्हणजे पुरेसा जो निधी आहे तो उपलब्ध होईल का. प्रोव्हाइड इनफ फायनान्शियल रिक्वायरमेंट रिसोर्सेस टू इम्प्लिमेंट द स्ट्रॅटेजी, म्हणजे निधीची उपलब्धता ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असताना होईल का, त्याचा यामध्ये विचार करावा लागतो. नंबर 2, दिस कॅन बी एक्झामाइन्ड बाय अनालिसिस किंवा ऑन अनालायझिंग फ्युचर कॅश फ्लो, कंपनीज कमिटमेंट्स, एबिलिटी अँड विलिंगनेस ऑफ मॅनेजमेंट टू बजेट द फंड्स. दुसरा प्रश्न कोणता विचारात घेतला जातो व्यवहार्यतेच्या अनुषंगानं, एक्झामाइन अनालायझिंग फ्युचर कॅश फ्लो. इथं स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असताना कंपनीचा जो फ्युचर कॅश फ्लो आहे म्हणजे लिक्विडिटीचा यामध्ये विचार केला जात असतो, ते नेमकं काय आहे त्याचं विश्लेषण केलं जातं. कंपनीज कमिटमेंट्स, कंपनीच्या ज्या कमिटमेंट्स आहेत, जे काही देयता वगैरे आहेत कंपनीचा, त्या बाबी तो विचारात घेतल्या जात असतात. ॲबिलिटी अँड विलिंगनेस ऑफ मॅनेजमेंट टू बजेट द फंड्स, आणि जे मॅनेजमेंट आहे त्याची ॲबिलिटी आहे का किंवा त्या मॅनेजमेंटची इच्छा आहे का, कशाच्या अनुषंगानं, टू बजेट द फंड्स, म्हणजे जो निधी आहे त्या निधीचं योग्य व्यवस्थापन करण्याची तयारी किंवा एक जी पात्रता, क्षमता मॅनेजमेंटमध्ये आहे का. म्हणजे भविष्याचा विचार करून कॅश फ्लो काय आहे, कंपनीच्या कमिटमेंट्स काय आहेत आणि मॅनेजमेंट त्याच्यासाठी तयार आहे का, निधीची व्यवस्था करण्यासाठी तयार आहे का, तो पण बाब विचारात घ्यावी लागत असते. ओके, त्याशिवाय तुम्ही ती व्यवहार्य स्ट्रॅटेजी होऊ शकत नाही. देन, इज द कंपनी कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग टू द रिक्वायर्ड लेवल, म्हणजे जी स्ट्रॅटेजी तुम्ही चॉईस करणार आहात, एक जी रिक्वायर्ड लेवल आहे कशाची, एक काम करण्याची ॲबिलिटी असते किंवा कपॅसिटी कंपनीची काम करण्याची असते, तर जी रिक्वायर्ड लेवल स्ट्रॅटेजी थ्रू इथं निश्चित केली आहे त्या लेवलला, अपेक्षित लेवलला व्यवसाय संस्था काम करू शकते का, तशी त्या व्यवसाय संस्थेची म्हणजे त्या कंपनीची क्षमता आहे का. ओके, देन कॅन द नेसेसरी मार्केट पोझिशन बी अचीव, विल द नेसेसरी मार्केटिंग स्किल्स बी अवेलेबल, म्हणजे जे मार्केट पोझिशन आहे एक्सपेक्टेड ते अचीव करता येऊ शकेल का. हे करण्यासाठी काय गरजेचं आहे, विल द नेसेसरी मार्केटिंग स्किल बी अवेलेबल, जे मार्केटिंग स्किल आहे, जे मार्केटिंग पर्सनल आहेत म्हणजे कर्मचारी जे आहेत त्या व्यक्तींची तेवढी क्षमता, तेवढं त्यांच्याकडे स्किल अवेलेबल आहे का हे बघणं गरजेचं असतं. त्याशिवाय जी पोझिशन आहे, मार्केट पोझिशन, नेसेसरी मार्केट पोझिशन ती अचीव करता येऊ शकत नाही, ते यामध्ये तपासावं लागतं. देन कॅन कॉम्पिटेटिव्ह रिॲक्शन्स बी कोप्ड विथ, म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह रिॲक्शन आहे म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही ज्यावेळेस इथं स्ट्रॅटेजी
इंट्रोड्यूस करता, इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करता, जे कॉम्पिटिटिव्ह रिॲक्शन्स आहेत, म्हणजे तुमचे जे स्पर्धक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय असतील याचा पण यामध्ये काय करावा लागतो, विचार करावा लागत असतो. कारण त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे ते तुम्ही सिलेक्ट केलेल्या, इम्प्लिमेंट केलेल्या स्ट्रॅटेजीला कशा पद्धतीने फेस करू शकतात, फेस करतील याचा पण विचार करावा लागत असतो. कधी कधी तुम्ही जी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करता त्यालाच एक काउंटर अटॅक किंवा काउंटर स्ट्रॅटेजीज कॉम्पिटिटर्स काय करू शकतात, इथं इम्प्लिमेंट करू शकतात, इंट्रोड्यूस करू शकतात. मग अशा वेळेला तुमची स्ट्रॅटेजी मग त्याला फेस करू शकते का. ओके, देन हाऊ विल द कंपनी एन्श्युअर दॅट द रिक्वायर्ड मॅनेजरियल अँड ऑपरेटिव्ह स्किल बी अवेलेबल. सो जनरल आहे की कंपनीनं एक तपासलं पाहिजे, एक गॅरंटी जी आहे ती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणती गॅरंटी, रिक्वायर्ड मॅनेजरियल अँड ऑपरेटिव्ह स्किल टू बी अवेलेबल. म्हणजे जे मॅनेजरियल आणि जे ऑपरेटिव्ह स्किल आहे, कामकाज करण्याचं जे स्किल म्हणतो ते आहे का, ते एन्श्युअर करणं गरजेचं असतं, निश्चित करणं गरजेचं असतं. देन विल द टेक्नॉलॉजी बी अवेलेबल टू कॉम्पीट इफेक्टिव्हली. जे कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनला फेस करणारी जी टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान अवेलेबल आहे का. कॅन द नेसेसरी मटेरियल्स अँड सर्व्हिसेस बी प्रोक्युअर्ड. आणि आवश्यक असणारं जे मटेरियल आहे, वेगवेगळ्या ज्या सेवा लागतील इम्प्लिमेंट करत असताना ते प्रोक्युअर म्हणजे प्राप्त करू शकेल का. या सगळ्या बाबींचा विचार करून स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट किंवा सिलेक्ट करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्या अनुषंगाने त्याला काय म्हटलं जातं, व्यवहार्यता असं म्हटलं जात असते. म्हणजे इम्प्लिमेंट करत असताना त्यातून रिझल्ट मिळणं काय आहे, गरजेचं आहे. जर ते व्यवहार योग्य नसेल, या प्रश्नाची उत्तरं जर तुमच्याकडे नसतील तर मग स्ट्रॅटेजी सिलेक्ट करून ती व्यवहारात तुम्ही इम्प्लिमेंट करू शकणार नाही. ओके, देन क्रायटेरिया ऑफ ऍक्सेप्टॅबिलिटी म्हणजे स्वीकार्यता. आता ती स्ट्रॅटेजी स्वीकार करण्यायोग्य आहे का. ओके, सो द थर्ड मेजरमेंट इज ऍक्सेप्टॅबिलिटी ऑफ द स्ट्रॅटेजी. द फर्म शुड असेस द स्ट्रॅटेजी टू डिसाइड वेदर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्रोसिडिंग विथ द स्ट्रॅटेजी आर ऍक्सेप्टेबल. म्हणजे जे स्ट्रॅटेजीज आहेत, द स्ट्रॅटेजी टू डिसाइड वेदर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्रोसिडिंग म्हणजे एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम काय असले पाहिजेत, की स्ट्रॅटेजी तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. म्हणजे ऍक्सेप्ट केल्यानंतर ते तुम्ही काय करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. याचं यामध्ये काय केलं जातं, असेसमेंट केलं जात असते. ओके, म्हणजे थोडक्यात काय, स्ट्रॅटेजी निवडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे जे परिणाम आहेत ते नेमके काय असतील, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्रोसिडिंग. प्रोसिडिंग म्हणजे काय, आता निर्णय घेतला, स्ट्रॅटेजी काय करायची, इम्प्लिमेंट करायची, चॉईस करून ती काय करायची, इम्प्लिमेंट करायची. मग त्याचे परिणाम नेमके काय होऊ शकतील त्याचं इथं काय केलं जातं, असेसमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. द स्ट्रॅटेजी शुड बी ऍक्सेप्टेबल टू द स्ट्रॅटेजी डिसिजन मेकर इन द कंपनी. सो जो स्ट्रॅटेजी डिसिजन मेकर आहे त्याला आता त्याच्या अँगलने याचा आपल्याला काय करायचा, विचार करायचा आहे. शुड बी ऍक्सेप्टेबल टू द स्ट्रॅटेजी डिसिजन मेकर इन द कंपनी. म्हणजे कंपनीच्या जो डिसिजन मेकर आहे, स्ट्रॅटेजीचा निर्णय घेणारी जी व्यक्ती आहे त्याच्या अँगलनं ते ऍक्सेप्टेबल आहे किंवा नाही हे विचारात घ्यायचं आहे. देअरफॉर ऍक्सेप्टेबिलिटी इन्व्हॉल्व्स नॉट ओनली कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द स्ट्रॅटेजी. म्हणजे फक्त स्ट्रॅटेजीचे परिणाम काय होतील एवढ्यापुरतं मर्यादित हा क्रायटेरिया नाही, बट ऑल्सो पर्सनल कन्सिडरेशन्स लाईक व्हॅल्यूज ऑफ द स्ट्रॅटेजी डिसिजन मेकिंग. तर यामध्ये विचार कशाचा करायचा असतो, जे पर्सनल कन्सिडरेशन्स आहेत, म्हणजे प्रत्यक्ष ज्या व्यक्ती स्ट्रॅटेजी सिलेक्ट करणार आहेत, इम्प्लिमेंट करणार आहेत, त्या अनुषंगाने ज्या गाईडलाईन्स देणार आहेत, त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत, त्यांचे जे विचार आहेत, त्याचा पण यामध्ये काय करायचं असतो, ऍक्सेप्टेबिलिटीमध्ये विचार करायचा असतो. सो द फॉलोइंग फॅक्टर्स विल हेल्प आयडेंटिफाय द लाईकली कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द स्ट्रॅटेजी आफ्टर इट्स इम्प्लिमेंटेशन. सो आफ्टर इम्प्लिमेंटेशन कोणते कोणते परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात त्याचा विचार जो स्ट्रॅटेजी मेकर आहे तो करत असतो. मग त्याच्या अँगलनं हे काय असतं, ऍक्सेप्टेबिलिटी असते. मग कोणते कोणते कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम होऊ शकतात. नंबर 1, व्हॉट विल द फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द फर्म इन टर्म्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे जो फायनान्शियल परफॉर्मन्स आहे इन टर्म्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी म्हणजे नफा क्षमतेच्या अनुषंगानं प्रॉफिटेबिलिटी काय असू शकते, फायनान्शियल परफॉर्मन्स किती असू शकतो ते यामध्ये काय केलं जातं, विचारात घेतलं जात असतं. देन हाऊ विल फायनान्शियल प्रॉब्लेम्स लाईक लिक्विडिटी बी सॉल्व्ह. जे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत जर असतील तर
जनरली लिक्विडिटीशी संबंधित. लिक्विडिटीचा संबंध कशाशी असतो? जे डे टू डे ऑपरेशन्स आहेत, वर्किंग कॅपिटलशी असतो, त्याला फंड अवेलेबल होईल किंवा नाही. तर हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतील का? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर? जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे त्याच्यावर, इफेक्ट ऑन कॅपिटल स्ट्रक्चर, त्याच्यावर स्ट्रॅटेजीचा इम्प्लिमेंट करत असताना काय परिणाम होईल त्याचा विचार केला जातो. विल एनी प्रपोज्ड चेंज बी एक्सेप्टेबल टू द जनरल कल्चर एक्सपेक्टेशन्स विदिन द ऑर्गनायझेशन? म्हणजे जे ऑर्गनायझेशनल कल्चर आहे, जनरल कल्चर एक्सपेक्टेशन्स विदिन द ऑर्गनायझेशन, हे जे जनरल कल्चर आहे त्याचं जे एक्सपेक्टेशन आहे ते त्याला ऍक्सेप्ट करू शकतं का? म्हणजे ऑर्गनायझेशनल कल्चर एखादी स्ट्रॅटेजी ऍक्सेप्ट करून इम्प्लिमेंट करू शकते का? कारण आफ्टर ऑल ओव्हरऑल विचार कशाचा करायचा? स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्याचं काम ही संघटना करत असते. मग संघटनात्मक संस्कृती ती इम्प्लिमेंट करू शकेल का? म्हणजे कोणता परिणाम एखादी स्ट्रॅटेजी, म्हणजे या अनुषंगानं असणारा जो काय परिणाम आहे, जे जनरल कल्चर आहे ऑर्गनायझेशनचं, त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो एखादी स्ट्रॅटेजी सिलेक्ट करत असताना केल्यानंतर, त्याचा यामध्ये विचार केला जात असतो. देन विल द फंक्शन ऑफ एनी डिपार्टमेंट, ग्रुप ऑर इंडिव्हिज्युअल चेंज सिग्निफिकंटली? स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केल्यानंतर, इम्प्लिमेंट करत असताना, सिलेक्ट केल्यानंतर जर जे एखादं फंक्शन आहे एखाद्या डिपार्टमेंटचं किंवा एखादा ग्रुप किंवा एखादी व्यक्ती, यावर जो बदल आहे, यामधला जो काय बदल आहे, बदल यामध्ये करावा लागू शकतो, करावा लागेल, तर तो एक सिग्निफिकंटली जो काही चेंज आहे डिपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये, इन्फॉर्मल ग्रुप किंवा व्यक्तींच्या मध्ये होऊ शकतो का? तो कितपत होईल, कसा होईल, हे यामध्ये विचारात घेतलं जातं. विल द कंपनीज रिलेशनशिप विथ आउटसाइड स्टेक होल्डर्स टू चेंज? म्हणजे जे स्टेक होल्डर आहेत त्याच्यामधलं जे काही रिलेशनशिप आहे, कंपनीचं आणि स्टेक होल्डरचं जे रिलेशन आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतो का? म्हणजे त्याच्यावर प्रभाव पडू शकतो का? जसे स्टेक होल्डर म्हणजे सप्लायर्स आहेत, बँकर्स आहेत, कस्टमर्स आहेत, त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांना त्यांच्याशी असणारे जे काही संबंध आहेत, रिलेशन्स नीड टू चेंज. जे रिलेशन्स आहेत त्यामध्ये जे चेंज आहेत ते चेंज होऊ शकतात का, करावे लागतील का, ते किती प्रमाणात होतील, कशा स्वरूपाचे होतील. विल द रिलेशनशिप ऑफ कंपनीज विथ आउटसाइडर, याचा यामध्ये काय करायचं असतं, विचार करायचा असतो. देन विल द स्ट्रॅटेजी बी एक्सेप्टेबल टू द कंपनीज एन्व्हायरमेंट? म्हणजे कंपनीचं जे काय एन्व्हायरमेंट आहे, जनरली जे लोकल कम्युनिटी आहे, ह्या लोकल कम्युनिटीचा विचार करायचा. विल द स्ट्रॅटेजी एक्सेप्टेबल? म्हणजे कंपनीचं जे लोकल कम्युनिटी आहे त्या लोकल कम्युनिटीच्या अनुषंगाने ही स्ट्रॅटेजी एक्सेप्टेबल आहे का? देन विल द प्रपोज्ड स्ट्रॅटेजी फिट एक्झिस्टिंग सिस्टीम ऑर विल इट रिक्वायर मेजर चेंज? म्हणजे जी एक्झिस्टिंग सिस्टीम, कामकाज पद्धती वगैरे जे आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर वगैरे जे आहे, त्या एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये चेंज न करता ती स्ट्रॅटेजी फिट होऊ शकते का? का त्यामध्ये काही मेजर चेंजेस करणं गरजेचं आहे, याचा पण यामध्ये काय करावं लागतं, विचार करावा लागत असतो. म्हणजे साधारणपणे 3 निकष विचारात घ्यायचे आहेत स्ट्रॅटेजी इव्हॅल्युएट करत असताना. इव्हॅल्युएशन करून मग त्याचं काय होत असतं, चॉईस होत असतो, म्हणजे त्याचं सिलेक्शन होत असतं. पहिला कोणता आहे, ती स्ट्रॅटेजी सुटेबल आहे का, योग्य आहे का. त्यानंतर ती स्ट्रॅटेजी ही फिजिबल आहे का, म्हणजे व्यवहार्यता आहे का, म्हणजे आर्थिक बाजूने याचा काय करायचा आहे, विचार केला जातो. आणि तिसरा क्रायटेरिया कोणता आहे, ती स्ट्रॅटेजी स्वीकार्य योग्य आहे का, स्वीकारण्या योग्य आहे का. कारण ती स्ट्रॅटेजी स्वीकारल्यानंतर काय होऊ शकतं, हे कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम, त्याचा यामध्ये काय करायचा असतो, विचार करावा लागत असतो. म्हणजे फायनान्शियल परफॉर्मन्स आहे, लिक्विडिटी आहे, कॅपिटल स्ट्रक्चरवर काय परिणाम होऊ शकतो, जे ऑर्गनायझेशनल कल्चर आहे त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो, किंवा इंडिव्हिज्युअल चेंजेस आहेत, डिपार्टमेंटमध्ये काही सिग्निफिकंट चेंजेस होऊ शकतात, ते होतील का, किंवा जे आउटसाइड रिलेशनशिप जे आहेत स्टेक होल्डरचे, त्याच्यामध्ये काही जे बदल आहेत ते करावे लागू शकतात, होत असतात, त्याचं प्रमाण किती असेल, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, किंवा जे कंपनीचं एन्व्हायरमेंट आहे, लोकल एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये ते ॲक्सेप्टेबल आहे का, आणि जी एक्झिस्टिंग सिस्टीम आहे किंवा त्याच्यामध्ये काय बदल करावे लागू शकतात का, त्या सिस्टीमला ते फिट होऊ शकते का,
या अनुषंगानं काही बाबी विचारात घेऊन स्ट्रॅटेजीचं काय केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं आणि मग अंतिमता निर्णय घेतला जातो स्ट्रॅटेजी चॉईसचा, आणि मग ती काय केली जात असते, इम्प्लिमेंट केली जात असते.